हे बघ शीतल, काय असेल ते आम्हाला खरं खरं सांग बरं. अगं आम्हाला बी पटतंय, कुठल्या बी बायकोला आपल्या नवऱ्याला शिक्षा झाली हे सांगायला जडच जाणार. शीतल, खरं आहे काही? आहो पण असं काय गुन्हा केलाय त्यांनी की त्यांना शिक्षा झाली? काय का एवढं काय नाही झालंय. त्यांना शिक्षा झाली आहे, पण आर्मीनच दिली आहे शिक्षा. त्यांना पोचायला लेट झालं ना म्हणून. अगं मग अशी सांगायचं नाहीस वे. काय रे राहुल्या? हा, मी सांगितलं होतं की भैयाला. भैयानं सांगितलं नाही हो तुम्हाला. काय हो हर्षवर्धन, तुम्हाला माहित होतं तर आम्हाला सांगायचं नाही वे. मामा हे बघा, आमच्यावर ओरडू नका मामा. मी कुठं ओरडलोय? नाही, आम्हाला मान्य आहे. रावल्याने आम्हाला येऊन सांगितलं, पण आम्हाला वाटलं रावल्याने मस्करी केली. पण त्याच्यानंतर शीतलनंतर त्या आजीचं बोलणं झालं ना, त्याच्यातून आम्हाला असंच वाटणार मस्करी केली. पण आम्हाला काय माहिती शीतलच. काय ग शीतल, अशी कशी त्याला शिक्षा झाली? अहो जीजी, त्यांची ट्रेन चुकली म्हणून ते पुढच्या ट्रेननं गेले. अगं पण अशी कशी चुकली ट्रेन? ते लग्नाच्या दिवशी लईच गडबड झाली ना, म्हणून त्यांना लेट झालं. आणि लेट होणार असेल तर रिपोर्टिंग करून कळवायला लागतं आधीच. ते काय त्यांनी केलं नाही म्हणून शिक्षा झाली, बाकी काय नाही. शीतल, बाकी काय नाही म्हणजे आमच्या लग्नामुळं अजिंक्यांना शिक्षा झाली असं म्हणायचंय का तुला? नाही, असं काय नाही. मी फक्त सांगितलं. जाऊ द्या, आता विषय वाढवू नका उगाच. आमच्या लग्नामुळे सगळ्यांनाच त्रास झालाय बाबा. इकडे यांच्या आई साहेबांनी त्यांना घराबाहेर काढलं, पण आता अजिंक्यांना बी शिक्षा झाली. कुठल्या मुहूर्तावर आपलं लग्न झालं? अजिंक्यला पण आमच्यामुळे शिक्षा झाली, आम्हाला पण शिक्षा झाली पाहिजे. हर्षवर्धन, अहो, तुम्ही जेवा. जेवल्यानंतर बोलू की आपण. बाग काय म्हणा बर का, आपला बेत बारी झाला. अगं जेडे, आओ, चला पटकन दार लावून घ्या. जा, जा. जेडे, ए जेडे, हर्षवर्धन, आहो दार कशाला लावून घेतलंय? अहो असं का करताय? अहो ऐका की जरा तरी, असं जेवणावर राग काढून काय होतंय व्हय? अहो तुम्ही असं स्वतःला शिक्षा नका ना करून घेऊ. भैया, तुम्ही डोक्यातला पहिला विचार काढून टाका बरं. अहो आजाला शिक्षा झाली, त्यात तुमचा काय दोष नाही. नाही मामा, आमचीच चुकी आहे सगळी. आमच्यामुळेच लेट झालंय का नाही त्यांना. ते शीतल आणि अजिंक्यचे खरे दोषी आम्हीच आहोत, गुन्हेगार आम्हीच आहोत. मग आम्हाला पण शिक्षा झाली पाहिजे ना. हो, तुम्ही तर सांगा की काय तर. हे बघा, तुम्ही बाहेर या, आपण जेवल्यानंतर बोलूयात व्यवस्थित. नाही मामा, आम्ही काय बाहेर येत नाही. तुम्हीच घ्या जेवण करून. आवाज नका ना करू तुम्ही. अहो, शीतल ऐकी ग. अगं तूच काहीतरी बोल ना यांना. अगं तुला पण वाटतं का ग की यांची चूक आहे ते? अगं त्यांच्यावर आधीच एवढं ओझ इथं राहतात त्या गोष्टीचं, आणि त्यात ते असं. तुम्ही असं नका करू. अगं ते बघते, ते स्वतःला शिक्षा करून घ्यायला चाललेत. अगं शीतल, तू जर त्यांची माफी मागितली आणि त्यांना जेवणाचा आग्रह केला तर ते येतील अगं बाहेर. शीतल कर की का तेवढं माझ्यासाठी. शितली आणि चड्डीनं माफी मागून मोकळे हो बरं. काय ग तुझं रोजच्या रोजच एक दिवस काही एखादा खास सुखाने खाऊन देत नाहीस बघ. पुष्पे, तिला का बोलत्या? ती काय मुद्दाम करते ग? तुम्ही का बसा.
मग माफी. हा हा भैया मागती ती माफी मागती. शीतल शीतल अगं माग ना ग माफी. ऐकून घ्या माझं. अहो शीतल मागते माफी. तुम्ही ऐका ना माझं, ती माफी मागते बघा. शीतल काय म्हणताय तुम्ही? ते ऐकायला येत नाही, जोरात बोला अजून. ऐकून घ्या माझं. मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. तुम्ही काय बी नाही केलं. मी तुम्हाला दुखवलं असेल तर सॉरी. काय बोललं तुम्ही? ते आमच्या लक्षात नाही आलं. परत एकदा बोलता का? सॉरी सॉरी म्हणलं मी. तुम्ही या बाहेर. असं जेवत्या ताटावरनं उठू नये. तुम्ही या बाहेर. सगळे थांबले तुमच्यासाठी. जेवू आपण. भैया या बरं आता. बरं आता काय म्हणू मी ना. अहो हर्षवर्धन, जेवणावर कशाला राग काढायचा? चला जेवायला. चला असं नका करू. टॅलेंटराव, सगळं व्यवस्थित ना? नाही, आमच्यामुळं तुमच्या जेवणात डिस्टर्ब नको. अहो भैया टेन्शन ना, सगळं व्यवस्थित चाललंय. तुम्ही जेव्हा की जेवतो आता सगळे म्हणतायत तर. आणि मामी, आमच्यात एक रीत आहे बरं का, एकदा बसलेल्या ताटावरून उठत नाही. चपाती वाढा मला. घ्या. थँक्यू. जेडे पुरी खाऊन घे जरा. अगं शीतल तूच सांग समजावून बाई तिला. अहो तुम्ही आता मनात असा राग धरू नका हो. जयश्री, अहो जेवून घ्या. जयश्री, हे घ्या. थोडीशी खीर प्या. अहो घ्या की. नको मामा, घेऊन आलो आहो. अरे थोडं नाही खाल्लंय. बरं जरा. हा जराशी खीर घे. हे बघ. हे घे. शीतल, आजाचा दोस्त काय म्हणला ग अजून? अजून एक आठवडाभर तरी फोन बंद राहील यांचा. पण भाऊजी आपल्याला त्यांची खुशाली कळवत राहतात. हे ठीक आहे.